रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे। डॉक्टर जी.डी. यादव। घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न। जागतिक आणि भारतातील पारंपरिक ऊर्जा स्रोत 2050 पर्यंत संपण्याच्या मार्गावर असतील, त्यामुळे अनेक देशांपुढे ऊर्जेशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागेल। त्यामुळे येणाऱ्या काळात ऊर्जा क्षेत्रात संशोधनाला संधी असल्याचे मत नॅशनल सायन्स चेअर, भारत सरकार आणि माजी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव यांनी मांडले। संजय घोडावत विद्यापीठाच्या 1 मार्च रोजी झालेल्या 6व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर यादव बोलत होते। त्यांनी पर्यावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, नवीन ऊर्जेचे स्रोत, ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने, जगासमोरील आणि भारतासमोरील या संबंधित आव्हाने, कार्बन उत्सर्जन आणि ऊर्जा क्षेत्रातील संशोधन या मुद्द्यांवर आपले विचार मांडले। तसेच सरकारने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इंटर्नशिप अनिवार्य करावे, त्यासाठी 5,000 रुपये स्टायपेंड आणि मुलींचे शिक्षण फ्री असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली। ऊर्जा क्षेत्रात विशेष करून पवनचक्की क्षेत्रातील घोडावत ग्रुपने दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला। कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले यांनी वार्षिक अहवाल सादर केला। त्यामध्ये विद्यापीठाने सुरू केलेले नवीन उपक्रम आणि त्यांना आलेले यश याचा आवर्जून उल्लेख केला। तसेच भविष्यकालीन योजनांबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता शिस्त, मेहनत आणि इमानदारीच्या मार्गावर चालल्यास यश निश्चित मिळते, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा सल्ला दिला। या प्रसंगी 908 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली। आचार्य 108 श्री विशुद्ध सागरजी महाराज मुंबईत असल्यामुळे त्यांना देण्यात येणारी डी.लिट पदवी त्यांच्या कार्यक्रमस्थळी जाऊन देण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन.के. पाटील यांनी दिली। यावेळी गव्हर्निंग बॉडीचे सदस्य डॉक्टर बी.एम. हिरडेकर, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे, सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पाटील आणि अर्जुन पाटील यांनी केले।